नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मार्केटमध्ये फ्लावर आणि मटार मोठ्या प्रमाणात यायला लागलेत। आज आपण फ्लावर मटारची भाजी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। पाव किलो फ्लावर घेतलेला आहे। फ्लावरचे असे मोठे तुकडे करून घेतलेत। फ्लावर स्वच्छ धुवून घेतलाय। छोटी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे। मटार स्वच्छ धुवून घेतलाय। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलाय, त्याचे थोडे मोठे तुकडे करून घेतलेत। एक शिमला मिरची घेतली आहे, तिचे थोडे मोठे तुकडे करून घेतलेत। एक कांदा थोडासा मध्यम कापून घेतलाय। एका हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत। फ्लावरच्या भाजीसाठी आपण वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी छोटी अर्धी वाटी ओलं खोबरं थोडंसं भाजून घेतलंय। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, तीळ भाजून घेतलेत। छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय आणि 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। मिक्सरमध्ये आपण याचं वाटण करून घेणार आहोत। कढईमध्ये पाणी गरम करून घेतलंय। छोटा अर्धा चमचा मीठ टाकूया। छोटा पाव चमचा हळद टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये धुवून घेतलेला फ्लावर टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। 5 मिनिटं फ्लावर आपण असाच ठेवून देऊया। 5 मिनिटं झाले, फ्लावर काढून घेऊया। सर्व फ्लावर काढून घेतलाय। फ्लावर गरम पाण्यात ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जर बारीक काळी कीड असेल तर ती निघून जाते। फ्लावर स्वच्छ होतो। आता मी हा फ्लावर धुवून घेते। फ्लावर धुवून घेतलाय, निथळत ठेवलाय। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं टाकूया। ओलं खोबरं थोडंसं भाजून घेतलंय। भाजलेले तीळ टाकूया। आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। सुरुवातीला मिक्सरमध्ये कोरडं फिरवून घेतलं, नंतर 2 चमचे पाणी टाकून बारीक वाटून घेतलं। फ्लावरची भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झालंय, फ्लावर टाकूया। परतून घेऊया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं फ्लावर छान परतून घ्यायचं आहे। फ्लावर छान परतून घेतलाय। आता मी हा फ्लावर काढून घेते। फ्लावर काढून घेतलाय। 1 चमचा तेल टाकूया। छोटा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली, छोटा अर्धा चमचा जिरं, कांदा टाकूया। मीडियम गॅसवर 1 मिनिटभर कांदा परतून घेऊया। कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया। हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया। टोमॅटोच्या फोडी टाकूया। परतून घेऊया। मीडियम गॅसवर टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया। 2 मिनिटं टोमॅटो छान परतून घेतलाय। याच्यामध्ये शिमला मिरची टाकूया। 1 मिनिटभर शिमला मिरची परतून घेऊया। छोटा पाव चमचा हिंग टाकूया। छोटा पाव चमचा हळद, सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान परतलं गेलंय। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर वाटण छान परतून घेऊया। वाटण छान परतलं गेलंय। वाटणातून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर, हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। मसाले परतून घेऊया। मसाले छान परतून घेतले। याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं मसाले छान शिजवून घेऊया। मसाले छान शिजलेत। मसाल्यामधून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये परतून घेतलेला फ्लावर टाकूया। मटार टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। 1 ते 2 मिनिटं सर्व छान परतून घ्यायचे। मसाल्यांमध्ये फ्लावर मटार छान परतला गेला पाहिजे। सर्व छान परतलं गेले। याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकूया। छोटा 1 ग्लास पाणी मी गरम करून घेतले। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। तुम्हाला भाजीमध्ये कितपत रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। पाणी कोमट करून टाकायचे, थंड पाणी नाही टाकायचं। भाजीला छान उकळी आली आहे। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। भाजीचा छान सुगंध सुटलाय। भाजीला छान रंग आलाय। फ्लावर शिजला का बघूया। फ्लावर छान शिजलाय। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। गॅस मी आता बंद करते। आपली फ्लावर वाटाण्याची भाजी तयार झाली। भाजी प्लेटमध्ये सर्व करूया। भाजीचा छान सुगंध सुटलाय। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपली फ्लावर मटारची भाजी तयार झाली आहे। आपली फ्लावर मटारची भाजी तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झाली आहे भाजी आपली। ही भाजी चपाती बरोबर, पुरी बरोबर, फुलक्यांबरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकतो। खूप छान लागते। भाताबरोबर पण खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।